श्री स्वामी समर्थ. या दिशेला पाय करून झोपल्याने लक्ष्मी घर सोडून जाते. 1. शरीरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते. 2. घरात आजारपण वाढते, गरिबी येते. 3. या दिशेला पाय करून झोपल्याने दीर्घायुष्य लाभते. मित्रांनो, झोपताना कोणत्या दिशेने पाय करून अजिबात झोपू नये. जर तुम्ही या दिशेला पाय करून झोपलात तर घरातील पैसा निघून जातो. तुमच्या घरात पैशाची तंगी निर्माण होते. वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की प्रमुख 4 दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. त्यापैकी पैसा नष्ट करणारी दक्षिण दिशा आहे. शरीरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते. प्राचीन वास्तुशास्त्रात असे सांगितले की जर एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेने पाय करून झोपली तर त्याच्या शरीरातील सर्व सकारात्मक ऊर्जा निघून जाते. कारण चुकीच्या दिशेने पाय करून झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. चुकूनही या दिशेला पाय करून झोपू नका. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका. कारण दक्षिण दिशा ही यमदूत, यम आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला पाय करून झोपू नये. पूर्व दिशेला सुद्धा पाय करून झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेने पाय करून झोपू नये. याशिवाय पश्चिम दिशेला डोके करून सुद्धा झोपू नये. त्याचाही तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चुकीच्या दिशेने पाय करून झोपल्यास काय होते? वास्तुशास्त्रात सांगितले आहे की जर व्यक्ती पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपत असेल तर त्या व्यक्तीच्या मनात सतत नकारात्मक विचार येऊन त्याला भीतीदायक स्वप्ने पडू शकतात. कोणत्या दिशेला पाय करून झोपावे? वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख, समृद्धी, शांती, संपत्ती आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. याशिवाय पूर्व दिशेला डोके ठेवून झोपल्याने अधिक ज्ञान प्राप्त होऊ शकते. म्हणूनच आपण रात्री झोपताना दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये. या दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लोक सतत वारंवार आजारी पडतात आणि आजारावर मोठ्या प्रमाणात पैसा देखील खर्च होतो. परिणामी घरामध्ये पैशांची तंगी निर्माण होते. तसेच त्या घरात नवीन उद्योग व शुभकार्य पार पडत नाही. या कामात सतत अडथळे निर्माण होतात. तसेच दक्षिण दिशा ही यमदेवाची दिशा आहे. म्हणून या दिशेला पाय करून झोपू नये. प्रत्येकाची गरज असते आणि म्हणून झोपण्यासाठीचे काही नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. त्या नियमांचे पालन करून आपण निवांत झोप अनुभवू शकता. या दिशेला पाय करून झोपल्याने रक्तदाबसुद्धा निर्माण होतो आणि यामुळे जीव घाबरून जाणे, दचकून उठणे अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीची जागा ठरवली आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक दिशेला वेगळं महत्त्व आहे. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात राहावे. तसेच स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात असावं असं म्हटलं जातं. या नियमांचे पालन करणं शक्य नसतं आणि हे प्रभावी आहे. मात्र कमीत कमी आपण झोपण्याचे नियम तरी पाळू शकतो आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपणं आपण टाळू शकतो. कारण निवांत झोप घेणं हे प्रत्येकाची गरज असते आणि म्हणून झोपण्यासाठीचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत. त्या नियमांचे पालन करून आपण निवांत झोप अनुभवू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.
धन्यवाद.